नमस्कार मित्रांनो, क्लिकस्किल्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आपल्या टाईपस्क्रिप्ट सिरीजमधला हा दुसरा व्हिडिओ आहे. सो मागच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक टाईपस्क्रिप्ट कसं असतं, टाईपस्क्रिप्ट कसं इन्स्टॉल करायचं आणि टाईपस्क्रिप्टची फाईल जावास्क्रिप्टमध्ये कशी कन्व्हर्ट करायची हे आपण पाहिलं. सो या व्हिडिओमध्ये आपण पुढचा एक कन्सेप्ट बघूया. सो ज्यावेळी मी TSC स्पेस ॲप.ts करतो त्यावेळी काय होतं, माझी जी टाईपस्क्रिप्ट फाईल आहे ती जावास्क्रिप्ट फाईलमध्ये कन्व्हर्ट होते. पण इथं काय आहे, इथं मला सारखं ही कमांड रन करावी लागते. पण ही जर मला कमांड सारखी रन करायची नसेल तर मी काय करू शकतो, मी टाईपस्क्रिप्टचा जो सर्व्हर आहे TSC जी कमांड आहे ही वॉच मोडमध्ये चालू करू शकतो. वॉच मोडमध्ये चालू केल्यावर काय होतं, ॲप.ts मध्ये मी जे काही चेंजेस करीन ना ते लाईव्ह ॲप.js मध्ये कन्व्हर्ट होतील. सो त्यासाठी कमांड काय आहे, TSC स्पेस -w-p app.ts. ठीक आहे. सो आता इथं काय केलंय, त्याने चेकिंग चालू केलेलं आहे आणि ॲप.jsचं आपण जसं जसं ॲप.ts मध्ये कन्व्हर्जन करू, ज्या काही आपण गोष्टी एक एक लिहित जाऊ तसं तसं काय होईल, इथं ॲप.js मध्ये गोष्टी चेंज होत जातील. सो आपण हे कन्सोल लॉग ए या ठिकाणून काढून टाकूया. आता इथं जर मी अजून एक केलं, लेट्स से लेट d इक्वल टू 10 आणि ही फाईल सेव्ह केली, तर सेव्ह केल्यावरती आपण ॲप.js मध्ये जाऊन बघूया. सो ॲप.js मध्ये जर मी जाऊन पाहिलं तर व्हॅर d इक्वल टू 10 ही ऑटोमॅटिकली फाईल तयार झालेली होती. तसंच इथं जर मी एक फंक्शन केलं, तयार फंक्शन ॲडला घेईल ए आणि बी व्हॅल्यूज आणि रिटर्न a प्लस बी. ठीक आहे. आणि इथं आपण हे फंक्शन कॉल करूया, ॲड 10 आणि 20. ठीक आहे. सो या ठिकाणी हे काय केलं, आपण सगळे चेंजेस केले. तर ॲप.js मध्ये गेलो तर इथं तुम्ही बघू शकता की आपले जे काही चेंजेस करतोय हे इथं लाईव्ह सगळे चेंज होत आहेत. पण आता इथं ॲप.ts मध्ये जर आपण पाहिलं तर फंक्शनला एला आणि बीला काय होतं, एरर देत आहे. तर तो काय म्हणतोय, इम्प्लिसिट टाईप आहे आणि पॅरामीटर बी इम्प्लिसिटली हॅज एनी टाईप. ठीक आहे. सो इथं एनी काय आहे हे मी सांगतोच, पण इथं आपल्याला काय करावं लागतं, इथं आपल्याला फंक्शनचे जे पॅरामीटर्स आहेत त्यांना पण टाईप द्यावा लागतो. सो इथं ए कोलन नंबर, कारण ए आणि बी नंबर असणार आहेत, बी कोलन नंबर आणि रिटर्न व्हॅल्यू काय आहे हे पण आपण काय सांगूया. सो फंक्शनचं जिथं माझी डेफिनेशन संपते, जिथं माझा मी राऊंड ब्रॅकेट क्लोज केला त्याच्या पुढं कोलन देऊन मी अजून नंबर असं लिहितो. म्हणजे थोडक्यात काय, या फंक्शनला दोन जे पॅरामीटर्स येणार आहेत, ए हाही नंबर आहे, बी हाही नंबर आहे आणि जी व्हॅल्यू रिटर्न होणार आहे ती ही काय, एक नंबर असणार आहे. जर इथं आपण असं करणार असू, लेट्स से इफ ए प्लस बी, जर किंवा आपण एक काम करूया, कॉन्स्ट सी इक्वल टू ए प्लस बी आणि इफ सी ग्रेटर दॅन 10 असेल तर रिटर्न ट्रू, एल्स रिटर्न फॉल्स. ठीक आहे. अशी मी इथं कमांड लिहिली. पण आता इथं बघा, रिटर्नला काय करतोय, एरर देतोय तो, कारण टाईप बुलियन इज नॉट असाइनेबल टू नंबर. इथं आपण काय म्हणतोय, हे फंक्शन नंबर रिटर्न करेल पण ॲक्च्युली रिटर्न काय करतंय, बुलियन. सो मग इथं रिटर्न टाईम आपल्याला काय करावं लागेल, बुलियन करावं लागेल. मग ही एरर जाईल आणि अर्थातच आपल्या ॲप.js मध्ये ही काय होईल, पॉपअप चेंजेस घडतील. पण इथं जर तुम्ही पाहिलं तर जावास्क्रिप्टमध्ये ना टाईप चेकिंग सगळं निघून जातं. हे टाईप चेकिंग फक्त टाईपस्क्रिप्ट फाईलमध्ये राहतं, कारण कंपायलेशनच्या वेळीच आपल्याला काय एरर्स आहेत या कळणं गरजेचं असतं. आता या ज्या काही एरर्स येत आहेत आपल्या, या काय आहेत आपण बघूया, पण तो भाग आहे आपल्या पुढच्या व्हिडिओचा. सो या व्हिडिओमध्ये आपण दोन गोष्टी पाहिल्या. एक तर आपण ज्यावेळी -w वापरून आपण कोड रन करतो त्यावेळी काय होतं, लाईव्ह चेंजेस घडतात. वॉच मोडमध्ये TSC रन होते की जसे आपण चेंजेस करू तसे तसे इथं काय होतात, चेंज होतात. सो इथं ॲडच्या जागी जर मी नुसतं ए लिहिलं फंक्शन आणि इथं पण हे ए केलं आणि सेव्ह केलं तर इथंही फंक्शन ए झालेलं आहे. सो ही एक गोष्ट पाहिली आणि फंक्शनला कसं टाईप्स द्यायच्या
हेही आपण पाहिलं. तर एला अर्थातच एरर देत आहे कारण ए नावाचा ऑलरेडी आपल्याकडे व्हेरिएबल आहे. सो मी परत हे ॲडच करतो. ठीक आहे. सो या 2 गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून काही गोष्टी बघूया. तर अशाच व्हिडिओसाठी क्लिकस्किल्सच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये टाईपस्क्रिप्टचा आपण नवीन बाब घेऊन आपण भेटूया. धन्यवाद.